नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गणेशोत्सव जोरदार सगळीकडे सुरू आहे। गणपती उत्सवातला आनंद आपण सगळेजण घेत आहोत। गणपतीची पूजा अर्चा, नैवेद्य, गणपतीतले कार्यक्रम, गणपती बघायला जाणं, सगळेजण आनंद लुटतायत। पण गणपती ही बुद्धीची देवता आणि मग आपण आपली बुद्धी वाढवण्यासाठी, आपलं सामान्य ज्ञान नॉलेज वाढवण्यासाठी आपण या 10 दिवसात काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे की नाही। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी महात्मा फुले विद्यालयातील इयत्ता 5वी अ चे विद्यार्थी या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झालेले आहेत। 11 विद्यार्थी सहभागी झाले। ते 11 विद्यार्थी कोण आहेत? तर वर्गामध्ये आपण जे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपला गायडन्स करणारे, मार्गदर्शन करणारे हे सगळे 11 विद्यार्थी आहेत। ग्रुपचे लीडर आहेत की जे बऱ्यापैकी पहिल्यापासून जून महिन्यापासून अभ्यास करतायत, उत्तरं देत आहेत। अशा विद्यार्थ्यांची आपण ग्रुप लीडर म्हणून निवड केलेली आहे। आता त्यांच्यातलीच आपण स्पर्धा घेणार आहोत। पहिल्यांदा असणारे निवड फेरी। निवड फेरीमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये जे विद्यार्थी उत्तरं देतील तेच प्रश्नमंजुषेसाठी असतील। नियम असा आहे, प्रश्न विचारला जाईल, प्रश्न विचारल्यानंतर ठराविक वेळामध्ये उत्तर दिलं तर त्याला 10 गुण मिळतील। नाही उत्तर आलं तर शेजारच्या विद्यार्थ्याला जाईल आणि त्याला त्याचे बोनस गुण 5 मिळतील आणि पुन्हा त्याला त्याचा प्रश्न विचारला जाईल। जर त्यालाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर प्रेक्षकांकडे हा प्रश्न जाईल आणि प्रेक्षकांनी उत्तर दिलं तर त्यांनाही छान छान बक्षीस मिळणार आहे। त्यामुळं तेच विद्यार्थी फक्त स्पर्धेमध्ये आहेत। आपल्याला प्रेक्षकांची भूमिका तर बजवायची आहे, चेअरअप करायचंच आहे, त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, टाळ्या वाजवायच्यात आहे, परंतु आपणही त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। चला तर मग करायची सुरुवात। अजिबात घाबरायचं नाही, माईक अगदी जवळ ठेवून उत्तर द्यायचं आहे। आपला प्रश्न झाला की शेजाऱ्याला माईक पास करायचा आहे। चला, तुम्हाला माहिती आहे गणपती उत्सव म्हटलं की पुण्यातला गणपती उत्सव सगळीकडे जगभर प्रसिद्ध आहे। पुण्यातला गणेशोत्सव आता ग्लोबल होतोय, ग्लोबल म्हणजे जागतिक लेवलवर जातोय। इतका उत्साह, इतके सुंदर देखावे असतात। त्या पुण्यातला पहिला मानाचा गणपती कोणता? कसबा गणपती। अरे वा, व्हेरी गुड, टाळ्या वाजवा। क्षितिजेने छान उत्तर दिलेलं आहे। पुण्यातल्या कसबा गणपती विषयी मुलांना तुम्हाला असं सांगायचे की हा मानाचा पहिला गणपती कसा काय, तर 1636 साली शहाजी राजांनी काय केलं, लाल महाल बांधला पुण्यात। आणि मग पुण्यात लाल महाल बांधला आणि त्यानंतर जिजाबाईंनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली त्या मंदिरामध्ये, लाल महाल, आणि तिथे जो कसबा गणपती आहे त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना जिजाबाईंच्या हस्ते झाली आणि 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला। मुलांना हे गणपती मंडळ एवढी मोठी मोठी असतात, ही खूप सामाजिक कामं करतात आणि तसं केलं पाहिजे की हे दरवर्षी कसबा गणपती मंडळ काय करतं, 75 विद्यार्थ्यांना दत्तक घेतं आणि त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च करतं। शिवाय अहिल्यानगरमधील एक गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि त्या गावाचा विकाससुद्धा हे कसबा गणपती मंडळ करतं आहे। प्रेक्षकांसाठी आता प्रश्न आहे, त्याने तर उत्तर काही क्षणाच्या आत दिलेलं आहे। प्रेक्षकांसाठी प्रश्न, पुण्यातला दुसरा मानाचा गणपती कोणता? दुसरा मानाचा गणपती, स्वराज, टाळ्या वाजवा तिच्यासाठी। बर, तुझ्यासाठी पेन बक्षीस। छान अभ्यास करून आलेला आहे। तांबडी जोगेश्वरी हा मानाचा दुसरा गणपती आहे। चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। तनिष्कासाठी प्रश्न आहे। तुम्ही गणपतीची सगळी नावं तुम्ही पाठ केलेली आहेत, केली आहेत ना सगळ्यांनी? त्यातली मला 5 नावं सांगायची, 5। एकदंत, विनायक, गजानन, गौरीसूत, प्रथमेश, गजवदन, हेरंब, गौरीसूत। व्हेरी गुड, व्हेरी गुड, टाळ्या तिच्यासाठी। छान, मस्त। प्रत्येकासाठी तिसरा प्रश्न असा आहे, तिने गणपतीची नावं भरपूर सांगितली, त्यात
अवयवावरून येणारी गणपतीची नावं कोणती? त्याच्या अवयवावरून येणारी गणपतीची मला 3 नावं सांगायची आहेत. अवयवावरून हा, अवयवावरून 1 2 3. वेळ संपलेला आहे. अवयवावरून गणपतीची नावं सांगायची आहेत. बोनस गुणांसाठी वेदिकासाठी प्रश्न आहे. 3 2 1. वेळ संपलेला आहे. इकडं प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे, अवयवावरून गणपतीची 3 नावं सांगायची आहेत. दर उभी राहा. हा, एकदंत, हा, अवयवावरून पडलेली नावं. अवयवावरून एकदंत 3 नावं एका वेळी सांगितली तर बक्षीस मिळणार आहे. हा, इकडे दे आराध्याला. एकदंत, गौरीपुत्र, अवयवावरून हवं आहे. शिवमला दे. चला पटकन यायचं, पुढे उत्तर सांगायचं असेल तर. एकदंत, गजवदन, हा, प्रश्न आपण बाद करूया. वेळ खूप झालेला आहे. की तू उत्तर सांग पण मार्क मिळणार नाही. हा, एकदंत, गजवदन आणि लंबोदर. 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 लंबोदर म्हणजे हा, पुढचा प्रश्न. थांब, आपण लंबोदरचं स्पष्टीकरण करूया. लंबोदर म्हणजे ज्याचं मोठं पोट आहे, ज्याचं लोंबणारं पोट आहे, असा लंबोदर. गजवदन म्हणजे हत्तीसारखं मूक आहे. एकदंत म्हणजे एकच दात असलेला आहे. कळलं? आता पुढचा प्रश्न असा आहे, वेदांतसाठी प्रश्न आहे. हिला प्रश्न लागणार नाही, हिचा बोनस गुणांसाठी प्रश्न होता. हा, तिला जर प्रश्नाचं उत्तर आलं तर ती स्पर्धेसाठी राहील. अष्टविनायक गणपतींचा अभ्यास केलाय तू? त्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या एका अष्टविनायकाचं नाव सांगायचे. वल्लभ, थांब एक मिनिट. घाबरू नकोस. एक मिनिट. 3 2 1. वेळ संपलेली आहे. वेदांतकडे जातोय बोनस गुणांसाठी. वरद विनायक आणि बल्लाळेश्वर. वरद विनायक आणि बल्लाळेश्वर. त्यात प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे. प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे, वरद विनायक याचा अर्थ कोण सांगते मला? वरद विनायक. बघा, आपण खूप शब्दांशी खेळतो रोज. त्यातला वरद विनायक या शब्दाचा अर्थ काय असेल? शिवम, तुला सांगायचे? चल पटकन. वरदान देणारा. वरदान देणारा. अजून कोणाला सांगायचे? तिला सांगायचे? वर देणारा गणपती. वर म्हणजे काय? वर म्हणजे इच्छा व्यक्त, म्हणजे इच्छा, आपली इच्छा जी. वर देणारा गणपती. वरदान तू सांगितलं. वरदान मला शब्द आवडलेला आहे तुझा, पण मला अजून सोपा शब्द हवाय. अजून सोपा शब्द हवाय. हा, तुला नाही. हा, आशीर्वाद. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आशीर्वाद. आशीर्वाद. आशीर्वाद देणारा गणपती वरद विनायक. दोघांनाही बक्षीस द्या याच्यात मध्ये. वरद, वर देणारा गणपती. हा, चला आता वरद म्हणजे वर देणारा. निरद म्हणजे प्रेक्षकांसाठी निरद म्हणजे काय? उभा राहा. हा, पटकन उठून यायचं, उत्तर सांगायचं. पाणी देणारा. निरद म्हणजे पाणी देणारा. पण मग कोण पाणी देतं? कोण पाणी देतं? इंद्रदेव. इंद्रदेव देतो. निरद, त्याने उत्तर सांगितलं, पण निरद या शब्दाचा अर्थ, निरद या शब्दाचा अर्थ हा, ढग. ढग, पाणी देणारा. निरद, पयोद. खूप सुंदर अभ्यास केलाय क्षितिजयने. निरद, पयोद हे सगळे पाणी देणारे आहेत.
आणि त्याला आपण ढग असं म्हणतो. आता पुढचा प्रश्न तुझा झाला ना, बोनस गुणासाठी होता तुझा प्रश्न. चला, वेदांसाठी प्रश्न असा आहे, पुणे जिल्ह्यात अष्टविनायकापैकी किती गणपती आहेत? अष्टविनायकापैकी 5. 5 गणपती. त्यातल्या 2 गणपतींची नावं सांगायची. चिंतामणी, गिरिजात्मक. चिंतामणी, गिरिजात्मक. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. तर त्यांनी चिंतामणी सांगितला. प्रेक्षकांसाठी प्रश्न, चिंतामणी कुठला गणपती आहे? चिंतामणी. थेऊरचा चिंतामणी. व्हेरी गुड. थेऊरचा चिंतामणी. मोरया गोसावींची ती इनाम म्हणून मिळालेली ती जमीन होती, तिथे ते मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळामध्ये झालेला आहे. आणि माधवराव पेशवे होते, अवघ्या 27 वर्षांचे असताना क्षयरोगाने ग्रस्त होते आणि म्हणून त्यांना तिथे ठेवण्यात आलं. आणि मग त्यांचा अंत देखील तिथेच झाला, माधवराव पेशव्यांचा. कळलं का? हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि त्यांची पत्नी जी होती रमाबाई, त्यासुद्धा त्यांच्यासोबत सती गेलेल्या आहेत. त्यावेळी सतीची प्रथा होती की नवरा गेला, त्याचं निधन झालं की पत्नीने सुद्धा त्याच्यासोबत जायचं, अशी सती जाण्याची प्रथा होती. आणि ती अतिशय वाईट होती प्रथा, आणि ती अनेक समाज सुधारकांनी ती बंद केलेली आहे. तर वेदांतला त्याचे गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, तुझी ओळख करून दे. माझं नाव आहे वैदिक योगेश कदम. वैदिक कदम. बघू आता त्याला प्रश्नाचं उत्तर येतंय की नाही. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? 3, 2, 1. प्रश्न वेळ संपलेला आहे. बोनस गुणांसाठी प्रश्न जातोय. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? प्रेक्षकांसाठी 3, 2, 1. वेळ संपलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात विना भाऊसाहेब रंगारी. नाही, उत्तर चुकलेलं आहे. हा, लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा, शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. आणि ती कुठे केली? पुण्यात. सार्वजनिक केसरीवाडा येथे सुरू केली. आणि केसरीवाडा हा मानाचा 5वा गणपती आहे. कळलं? तर आता तुझ्यासाठी प्रश्न राहिला ना, हा हिच्यासाठी, हर्षदा खांडेकर, तिच्यासाठी आता तिचा प्रश्न, बोनस गुणांचा प्रश्न तिला आलेला नाहीये. तिच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या तिथीला सार्वजनिक गणपती आहे त्याचं विसर्जन होतं? विसर्जन कोणत्या तिथीला होतं? 3, 2, 1. वेळ संपलेली आहे. बोनस गुणांसाठी प्रश्न जातोय. हर्षाली बावा, प्रश्न असा आहे, काय होता प्रश्न? कोण सांगते प्रश्न? प्रश्न सांगायचा आहे. हा, सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या तिथीला येतो? कोणत्या तिथीला विसर्जन? गणपतीचं विसर्जन कोणत्या तिथीला होतं? गणेश चतुर्दशी. नाही, उत्तर चुकलेलं आहे. स्वरा पामलवाड. अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या टाळ्यासाठी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं. भगवान विठ्ठलाचं जे आहे, भगवान विष्णूचं अनंत रूपाचं जे पूजन आहे ते त्या दिवशी केलं जातं. अनंत ऋषींची पूजा त्या दिवशी केली जाते. पुढचा प्रश्न आहे हर्षालीसाठी, भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक अष्टविनायकाचं मंदिर आहे, ते कोणतं? वेळ सुरू होतोय. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं एक अष्टविनायकाचं मंदिर. 3, 2, 1.
वेळ संपलेली आहे. तिच्याकडे कसा प्रश्न हिच्याकडे यायला हवा होता. हां पतीने उत्तर सांगितलं होतं ना. हां हां ठीक आहे. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं अष्टविनायकाचं मंदिर कोणतं? प्रेक्षकांपैकी कोणाला सांगता येते? प्रेक्षकांपैकी हा नाही, उत्तर चुकलेलं आहे. क्षितिजाईला सांगायचंय. हा एकच मिनिट. क्षितिजाई बघू देतोय का उत्तर? ओझर. नाही, तिकडे भीमा नदी नाही, ओझर. जुन्नर तालुक्यात येतं ओझर. मुलांनो 8 जे गणपती आहेत अष्टविनायकाचे, त्यातले 5 गणपती पुण्यात आहेत, 2 गणपती रायगड जिल्ह्यात आहेत आणि 1 गणपती तेवढा अहिल्यानगरमध्ये आहे. अहमदनगर, जुनं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. सिद्धिविनायक, सिद्धटेकचा सिद्धिविनायक हे भीमा नदीच्या तीरावर वसलेलं अष्टविनायकाचं मंदिर आहे. काही हरकत नाही आहे. स्वरा पामलवाडचा प्रश्न होता ना तो. हां इथे बोनस गुणांसाठी मगाशीच होता तिला, आत्ता तिचा प्रश्न होता, हा चुकून हिच्याकडे गेला होता माहीत. आता ऋग्वेदसाठीचा प्रश्न असा आहे, महागणपती हे अष्टविनायक कुठे आहे? रांजणगाव येथे. बरोबर, व्हेरी गुड. ऋग्वेदला त्याच्या प्रश्नाचे उत्तर, त्याचे गुण मिळालेले आहेत. रांजणगावचा महागणपती. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. भार्गवेसाठी प्रश्न आहे, बघूया त्याला प्रश्नाचं उत्तर येतंय का. रोज आरती म्हणतो की नाही, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ही आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास. समर्थ रामदास. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. त्याला त्याचे गुण मिळालेले आहेत. पहिल्या निवड फेरी अखेर स्पर्धेसाठी निवड झालेल्या कोण कोण आहेत? यश घाडगे, हा क्षितिजय नपटे, हा उभा राहा. तनिष्का केदार, ओके वेदांत गोरडे, ओके, ऋग्वेद गावडे, हा भार्गवेश तुलुंगे. 5 जणांची निवड झालेली आहे स्पर्धेसाठी. त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया आणि आपण पुढची यांच्यासाठी फेरी घेऊया. बघूयात कोण विजेता होतोय. दुसरी फेरी आपण सामान्य ज्ञान फेरी सुरू करत आहोत. तत्पूर्वी मगाशी सई रामाने आणि वेदांत बंडगर या दोघांना बक्षीस नजर चुकीनं द्यायचं राहिलेलं आहे. आपण त्यांचं कौतुक करूया. त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तू काय उत्तर दिलं? थेऊरचा चिंतामणी. व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. सामान्य ज्ञान फेरीमध्ये आपण आपल्या मार्गदर्शिका क्रमांक 2 मधील आपण जे जे काही पाठांतर घेतलेलं आहे, झालेलं आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघूया. पहिला सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. आपण अनेक किल्ल्यांचा अभ्यास करत आहोत. कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचाही अभ्यास आपण केलेला आहे. त्यातला दौलताबादचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. व्हेरी गुड, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर, जुनं औरंगाबाद. कळलं का? त्याला देवगिरीचा किल्ला असेही म्हणतात. पुढचा प्रश्न असा आहे, आपण राज्य आणि त्यांची लोकनृत्य केलाय का अभ्यास? नाही केला. पंजाबचं लोकनृत्य भांगडा. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. पंजाबचं भांगडा नृत्य. पुढचा प्रश्न आहे, रोज आपण संविधान म्हणतो की नाही? ती संविधानाची जी उद्देशिका आहे ती आपण रोज म्हणतो की नाही? मग हे संविधान कधी स्वीकारण्यात आलं? 1947. नाही. संविधान 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. ऋग्वेदसाठी प्रश्न जातोय. 1950. संविधान. आता प्रश्न बोनस गुणांसाठी होता ना. आता इकडे प्रेक्षकांसाठी प्रश्न. हा रोज म्हणतो आपण
1975. नाही, उत्तर चुकलेलं आहे. इकडे पळत यायचं. 1949. व्हेरी गुड. 1949 साली आपण रोज म्हणतो. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं रोज म्हणतो. पण आपण ते आपल्या मेंदूपर्यंत नाही पोहोचलं, तोंडानेच म्हटलो. त्याच्यासाठी त्याचं अभिनंदन. त्याला बक्षीस देऊया आपण. मयुरेश वाबळे. हां, व्हेरी गुड, अभिनंदन. आता कोणाचा प्रश्न आहे? हां, त्याचा प्रश्न आहे ना. तुझ्याकडे बोनस गुणांसाठी आला होता. हे नीट हिशोब ठेवा. हां, पुढचा प्रश्न आहे, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 मार्च. उत्तर चुकलेलं आहे. विचार करून उत्तर द्या. बोनस गुणांसाठी भार्गवेसाठी प्रश्न जातोय. वर्षातील सर्वात मोठा दिवस. बोलू नका. 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. प्रेक्षकांसाठी प्रश्न. हा, 22 जून. उत्तर चुकलेलं आहे. प्रत्यंचा. हा, 21 जून. व्हेरी गुड. वर्षातील सर्वात दिवसाची लांबी सर्वात अधिक आणि 21 जून. तुझा प्रश्न राहिलेला आहे ना अजून? हा, तिचं गिफ्ट. ओके, ती जरी निवड फेरीत आली नसली तरी तिला या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. मुलांनो, दिवसाची लांबी सर्वाधिक म्हणजे 13 तासांचा दिवस असतो 21 जून. आणि 21 जूनचं अजून एक महत्त्व, त्या दिवशी योग दिन असतो. 21 जून जागतिक योग दिन. आपण हे पाठ केलेलं आहे. हां, आयत्या वेळेस आपण विसरतो, काही हरकत नाही. सामान्य ज्ञान आपण वाढवत आहोत. या निमित्ताने आपली पुन्हा एकदा रिव्हिजन झालेली आहे. मुलांनो, दिवसाची लांबी असते, दोरीची लांबी असते, पण आयुष्याची एक लांबी रुंदी, आयुष्याला पण लांबी असते, आयुष्याला रुंदी पण असते आणि आयुष्याला उंची पण असते. म्हणजे ती उपमा दिलेली आहे. तुम्ही म्हणाल की मग ती त्रिमितीय आकृती आहे का? ज्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे त्याला आपण त्रिमितीय पद्धतीची आकृती म्हणतो. आयुष्याची लांबी म्हणजे काय? तुम्ही किती वर्ष जगलात. मग आयुष्याची रुंदी म्हणजे काय? तर त्याला काय सांगायचं बघू द्या. माईक दे त्याच्याकडं. हा, त्याला असं सांगायची, चर्चा चाललेली आपली. कीर्ती किती संपादन केली. त्यातला अजून एक अर्थ आहे, तुम्ही दुसऱ्यांसाठी किती काम केलं, समाजासाठी तुम्ही काय काम केलं. जी व्यक्ती समाजासाठी काम करते, इतरांसाठी काम करते, त्या व्यक्तीच्या आयुष्याला रुंदी प्राप्त होते. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण जो दुसऱ्यासाठी जगतो त्याची रुंदी वाढलेली असते, आयुष्याची रुंदी. आणि मग जो माणूस आयुष्याची उंची गाठतो, ती व्यक्ती, उंची गाठणं म्हणजे काय असेल बरं? ज्या व्यक्ती तो जगलेला आहे, इतरांसाठी काम करतो आहे, परंतु ज्या व्यक्तीला राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, सगळे सारखेच, अशा व्यक्तीने आयुष्याची उंची प्राप्त केलेली असते. मग आता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगायचं तर आहे चांगलं, त्यासाठी आहार, व्यायाम, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपल्याला आयुष्यामध्ये दुसऱ्यांसाठी काम करायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राग, हेवा, मत्सर, द्वेष अजिबात ठेवायचा नाही, तेव्हा तुम्ही आयुष्याची उंची गाठणार. ओके, भार्गवेसाठी प्रश्न असा आहे, भारताचा पहिला अवकाशवीर कोण? विचार करून उत्तर दे, घाई करू नकोस. वेळ सुरू होतोय. 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. बोनस गुणांसाठी क्षितिजाईकडे प्रश्न जातो आहे. राकेश शर्मा, भारतातला पहिला अवकाशवीर. मुलांनो, 8 दिवस अवकाशामध्ये राहिला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस अवकाशात गेल्या त्यावेळेस इंदिरा गांधी होत्या
पंतप्रधान. त्यावेळेस त्यांनी विचारलं की अवकाशातून आपला भारत देश कसा दिसतो. त्यावेळेस काय उत्तर दिलं राकेश शर्मानी? वैदिकला उत्तर द्यायला दे संधी. दर मागे पटकन पळत यायचे पुढं. सारे जगह से अच्छा हिंदुस्तान सारे हमारा. जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं उत्तर राकेश शर्मानी दिलेलं आहे. वैदिकने छान उत्तर दिलेलं आहे, त्याचं आपण कौतुक करूया. हा अभिनंदन. हे आपल्या परिसरच्या पहिल्या धड्यामध्येच आहे. आता बोनस गुणांसाठी प्रश्न झाला. आता आपली दुसरी फेरी सुरू होणार आहे, बरोबर. दुसरी फेरी अखेर आपण गुण जाणून घेऊया. पटकन सांग गणेश, वाच. 15 गुण, तनिष्का केदार 10 गुण, वेदांत गोरडे 0 गुण, उभे राहा. ऋग्वेद गावडे 0 गुण, भाग्यवेश कुलुंगे 0 गुण. आता तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. चला, ओके, बसा खाली. आपण दुसरी फेरी सुरू करणार आहोत. दुसरी फेरी काय आहे? विषय ज्ञान फेरी. चला बघूया कोण आघाडी घेते. अतिशय सोपे प्रश्न आहेत, बघूया. अति झाले आणि हसू आले. विनोदामुळे नुकसान होते. विनोदामुळे नुकसान होते. अजून काय होईल अर्थ? कोण सांगते? अति झाले आणि हसू, विनोदामुळे नुकसान होते आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वेदनादायी असतो. कोणतीही गोष्ट करा, कोणतीही चांगली गोष्ट सुद्धा अतिरेक केला तरी सुद्धा खूप छान एखादा पदार्थ लागतो. छान खाल्ल्यानंतर, खूप खाल्ल्यानंतर त्याचा त्रासच होणार आहे. कळलं का? खूप 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 काम केलं, अगदी आपला शरीर हे होईपर्यंत तरी त्याच त्रास वेदनादायीच असणार आहे. अति झालं आणि हसू आलं. छान उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न जातोय तनिष्कासाठी. सोपा प्रश्न आहे. आपण रोज संख्येविषयी बोलतो की नाही? तर दिलेल्या वेळामध्ये मी जी संख्या सांगणार आहे त्या संख्येविषयी 3 वाक्य बोलायची आहेत सलग. 435 या संख्येविषयी बोल. 435 ही मूळ संख्या आहे. 400 उत्तर चुकलेलं सॉरी, आहे. विषम संख्या आहे. 435 ही विषम संख्या आहे. 435 ला 3 ने भाग जातो. 435 3 2 1 वेळ संपलेली आहे. प्रश्न बाद होणार आहे कारण तुम्हाला त्यावेळेस आठवायला वेळ मिळतो. प्रेक्षकांसाठी वेदिका. 435 ही विषम संख्या आहे. 435 ही 5 ने विभाज्य संख्या आहे आणि 435 हिला 3 ने सुद्धा भाग जातो. अजून याच्याविषयी जास्त कोण बोलते? 435 विषयी अजून कोण बोलते? 435 ही संयुक्त संख्या आहे. अजून ती 5 ने विभाज्य संख्या आहे. 3 ने विभाज्य आहे, 5 ने विभाज्य आहे. आणि जर 5 ने भाग घालवला तर उत्तर किती येणार आहे? त्या संख्येने सुद्धा ती विभाज्य असणार आहे. म्हणजे आपल्याला गटातनं बसणारी संख्या काढायची असेल, क्रमाने येणारी संख्या काढायची असेल, गटाशी जुळणारी संख्या काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? ते संख्येचं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागतं. चला आता पुढे वेदांतसाठी प्रश्न आहे. आपण परिसर 2 मध्ये शिकलेलो आहोत. झाडाचे वय मोजण्याची पद्धत कोणती? काष्ठवलय. काष्ठवलय. त्यातला काष्ठ या शब्दाचा अर्थ कोण सांगते? काष्ठ. इकडं प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे. काष्ठ या शब्दाचा अर्थ कोण सांगते? वैदिक चल. नाही, काष्ठ या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. काष्ठ. काष्ठवलय ही झाडाचं वय मोजण्याची पद्धत आहे. लाकूड. काष्ठ म्हणजे लाकूड. तिने उत्तर बरोबर दिलेलं आहे परंतु तिला त्याचे गुण नाही. तो याच्यातला आपण आपलं सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. जसं झाडाचं वय मोजण्याची पद्धत काष्ठवलय आहे तसं वस्तूचं वय मोजण्याची पद्धत कोणती?
वस्तूचं वय मोजण्याची पद्धत कोणती? वस्तूचं वय मोजण्याची पद्धत 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. आपण पहिल्या चाचणीला आपल्या परीक्षा वहीमध्ये दिले होते हे प्रश्न. 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. डेंड्रोक्रोनॉलॉजी. कसलं डेंड्रो? चल. वजन माप. नाही. श्लोक. गर्भ 14. कर्म 14. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. कर्म 14 पद्धत. छान उत्तर दिलेलं आहे. चाचणी परीक्षेला आपलं झालं होतं, आपण विसरलो. ओके, अभिनंदन. आता तुझ्यासाठी प्रश्न आहे ना. पुढचा प्रश्न. दिलेल्या वेळामध्ये मी जो शब्द सांगणार आहे त्याच्याविषयी सलग 3 वाक्य बोलायचे आहेत. विचार करून बोलायची आहेत. कळलं? नाही 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 असं नाही करायचं. माकड. माकड हा झाडांवर राहणारा प्राणी आहे. माकडाला केळ हा आवडते. माकड 3, माकड हा 2, माकड हा 1 वेळ संपलेली आहे. आता बोनस गुणांसाठी हा प्रश्न जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला आठवण्यासाठी वेळ मिळालेला आहे. माकडाविषयी 3 वाक्य. आता तू 4 वाक्य बोलून दाखवायची. माकड हा केळ खाणारा प्राणी आहे. त्यांनी सांगितलं तेच सांगितलं तू. नाही, अजून एक आठवलेलं. बघा, आपण इतका अभ्यास केलेला असतो आणि आयत्या वेळेस आपल्याला आठवत नाही. स्वरा, तुला सांगायचंय का? शिवम चल. माकडावर एक म्हण पण आहे, माकडाच्या हातीत कोलीत. एकच झालं वाक्य. माकड हा केळी खातो. माकड हा झाडावर पण राहतो. माकड हा हे. काही हरकत नाही. अभिनंदन धर शिवम. त्याने मन सांगितली माकडाच्या हाती कोलीत. अरे, माकडाविषयी बोला. माकड हा एक प्राणी आहे. तो झाडावर राहतो. तो सस्तन आहे. त्याला समानार्थी शब्द मरकट आहे. तो शाकाहारी आहे. म्हणजे किती वाक्य आपण रोज हे गटातनं बसणारा शब्द सांगताना आपण विचार करत असतो. म्हणून आपलं वाचन अधिक पाहिजे. घेऊन जातात. ओके. ओके. आता पुढचा प्रश्न क्षितिजेसाठी. पुढची फेरी सुरू होते ना आता. इथे आपण बोनस गुणांसाठी प्रश्न प्रेक्षकांकडे पाठवला होता. पुढची फेरी आहे सामाजिक फेरी आणि अंतिम फेरी. तत्पूर्वी आपण गुण जाणून घेऊया. दुसरी फेरी. क्षितिजय नफते 10 गुण. मायगे. क्षितिजय नफते 10 गुण. तनिष्का केदार 0 गुण. वेदांत गोरडे 10 गुण. ऋग्वेद गावडे 0 गुण. भार्गवेश कुलुंगे 0 गुण. ओके. आता आपली शेवटची आणि अंतिम फेरी सुरू आहे. बघूया. खातं फोडा. आता सगळ्यांसाठी एकच प्रश्न. पण त्यांनी जे उत्तर सांगितले ते पुढच्यानी सांगायचं नाही. मी तुम्हाला रात्री एक विषय दिला होता. गणपती उत्सव कसा साजरा करायला हवा. तुमचं मत सांगायचे. माईक घे इकडं. एकच मिनिट. डीजेमुळे ध्वनी प्रदूषण होते, म्हणून डीजे नाही लावायला पाहिजे. गणपतीच्या पुढे त्याचं म्हणणं असं आहे. सगळे प्रेक्षक, महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतायत. गणपती उत्सवाचे जे मंडळ आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा की गणपती उत्सवात आपण गणपतीची जी मिरवणूक काढतो तिथे आपण डीजे लावता कामा नये. डीजेच्या आवाजामुळे पशुपक्ष्यांना त्रास होतो.
वृद्ध व्यक्तींना त्रास होतो आणि इतका जोरात आवाज असतो की आपल्यासारख्या नॉर्मल माणसांना सुद्धा हृदयाचा त्रास होऊ शकतो. आणि गणपतीने हे सांगितलेलं नाही तुम्ही माझी अशी मिरवणूक काढा. हां चला ओके. तोच प्रश्न आहे गणपती उत्सव, त्याने सांगितलेलं उत्तर पुढे नाही सांगायचं. हां ओके. गणपतीची मूर्ती मातीची आणावी, कारण की POPच्या वगैरे मूर्त्या आणल्या तर मग ते पर्यावरण हानी पोचवते, म्हणून मातीच्या. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा तिच्यासाठी की आपण शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती वापरल्या पाहिजे की त्या परत त्याची माती होऊ शकते. आपण POPच्या वापरता कामा नये, त्यामुळं नद्यांमध्ये प्रदूषण होतं. कळलं? ओके. हां गणपतीमध्ये पारंपरिक खेळ खेळले जसे की लेझिम. व्हेरी गुड. त्याने काय सांगितलंय की DJ लावून कोणतीही गाणी गात विद्यार्थी नाचतात, मुलं नाचतात. परंतु तर पारंपरिक जर खेळ घेतले तर त्या मिरवणुकीचा गोडवा अधिक वाढणार आहे. जसं की लेझिम असेल, ढोल पथक असेल, असे जर खेळ आपण त्याच्या पुढे घेतले गणपतीच्या पुढे मिरवणुकीला तर ते छान वाटणार आहे, कानाला आनंद देणारं असणार आहे. ऋग्वेदला काय वाटते गणपती उत्सव? गणपती बाप्पांची आरती सकाळी आणि संध्याकाळी करावी आणि आरती झाल्यानंतर गोड प्रसाद वाटावा. हां त्याच्यामध्ये असं आहे की सकाळ संध्याकाळ 2 वेळा आरती करावी आणि प्रसाद वाटावा. परंतु सामाजिक फेरी आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून तुला काय सांगता येईल की गणपती उत्सव कसा आनंद देणारा असला पाहिजे? 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. गणेश उत्सवाच्या वेळी मोठे गणपती आणू नयेत, कारण ते विसर्जनाच्या वेळी आपण ते टाकतो म्हणून त्याचा गणपतीच्या मूर्तीचा अपमान होतो. हां आता लहान मूर्ती टाकली तरी तसंच आहे, मोठी व्यक्ती मूर्ती टाकली तरी तसंच आहे. पण त्याच्या बालमनाला भार्गवेच्या पटत नाही की एवढ्या मोठ्या मूर्ती आणायच्या आणि शेवटी एवढ्या मोठ्या पाण्यात विसर्जित करायच्या. तर छोटी मूर्ती असू द्यात किंवा मोठी मूर्ती असू द्यात, देवत्व त्याच्यात असतंच. कळलं? अशा पद्धतीनं आता प्रेक्षकांपैकी प्रश्न याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं असणार आहे? गणपती उत्सव. हां माईक ना पटकन. हां पळत यायचे पुढं. हां पुढं यायचं, ज्याला उत्तर सांगायचे पुढे यायचं उठून. हां ज्याला सांगायचं त्याने पुढे यायचं. फुले ताजे आणावे आणि फुले नदीत टाकू नये, कारण नदीमध्ये प्रदूषण होऊ शकते. ओके. नदीमध्ये आपण जे निर्माल्य आहे ते नदीमध्ये टाकू नये. आणि तिने असं सांगितलंय की कागदी फुलांचा वापर न करता आपली शेतातून जी मिळतात ती फुलं वापरावीत. ओके पुढचं वेगळं उत्तर पाहिजे. हां गणपतीसाठी आपण काय म्हणतात केमिकल पासून कलर बनवून त्यांना लावतो, पण त्याच्या जागी आपण त्यांना निसर्गापासून बनलेले रंग लावले तर अजून चांगलं. व्हेरी गुड, छान. आपण निसर्गात पानांपासून फुलांपासून जे रंग बनतात ते जर आपण गणपतीला लावले तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं असणार आहे. गणपती हा बुद्धीचा देव आहे, जो बुद्धी देतो. त्यामुळे आपण 10 दिवस म्हणजे गणपतीची बुद्धी घ्यायला पाहिजे, बाहेर जाऊन काही नाच गाणी करून काय. व्हेरी गुड, टाळ्या तिच्यासाठी. मला खूप अपेक्षित होतं की 10 दिवसामध्ये आपण या मंडळांनी सुद्धा मुलांची बुद्धी वाढवण्यासारखे खेळ घेतले पाहिजेत. याच्यापेक्षा वेगळं उत्तर पाहिजे. गणपती मिरवणूक करताना गणपती आणताना फटाकडे वाजवतात म्हणून प्रदूषण होते, म्हणून ते. व्हेरी गुड, फटाके वाजू नयेत. फटाक्यांमुळे सुद्धा ध्वनीचं प्रदूषण होतं, वायूचं प्रदूषण होतं. स्वराला काय सांगायचंय? जे ना मोठ्या गणपतीत जे असतं तेच आहे ना लहान गणपतीत पण असतं. आणि आपल्याकडं म्हण पण आहे पिंडी ते ब्रह्मांडी, आणि त्याचा अर्थ असं होतं की जे मोठ्या गोष्टीत असतं ते पण छोट्याच गोष्टीमध्ये सुद्धा असतं. म्हणून मोठा गणपती आणला तरी चालतो आणि आणला नाही तरी चालतो. आणि असेच आहे की ना लहान गणपतीत जे आहे तेच मोठ्या गणपतीत असतं. आता ते जे भार्गवेशने सांगितलं होतं उत्तर तेच तिने सांगितलंय, पण तिने छान स्पष्टीकरण दिलं की पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामुळे आपण तिचं उत्तर हे करूया. गणपती बाप्पांना आपण मातीचा गणपती घेतला पाहिजे, कारण की गणपती बाप्पांना काही लोक पाण्यात टाकतात आणि ते तरंगत किनाऱ्या शेजारी जातात आणि तिथे जाऊन JCB वगैरे हे त्यांच्या मूर्तीचा अपमान करतात आणि त्यांना तोडतात. किनाऱ्याला जाऊन जर ते गणपती अडकले
तर त्याने कारण वेगळं सांगितलेलं आहे. ओके, हा हा हर्षाली थांब. आपण जेव्हा गणपती कोणी मोबाईलवर गाणे म्हणजे आरती लावतो, म्हणून आपण तोंडाने बोलले आपली पण आरती पाठ होती. व्हेरी गुड. म्हणजे आपण आरती स्वतः म्हटली पाहिजे, रेकॉर्डिंग केलेली न लावता, म्हणजे आपलाही पाठ होऊन जाते. गणपती जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा मोठे मोठे भंडारा फेकतात, ते फेकू नये, कारण ते भंडारे डोळ्यात, नाकात, कानात जाऊ शकतात. व्हेरी गुड. जे गुलाल उधळतात, भंडारा उधळतात, तो आपलं प्रदूषण तर करतातच, पण आपल्या अवयवांना सुद्धा ते इजा करतात. गणपती हा निसर्गप्रिय होता, म्हणून गणपतीच्या वेळेस गणपती बनवताना खूप प्रदूषण होते, ते प्रदूषण करू नये. प्रदूषण करू नये, कोणत्याच प्रकारचं प्रदूषण करू नये असं त्याला म्हणायचे. गणपतीची मूर्ती आणली की ती घरातल्या एखाद्या बादलीत वगैरे विसर्जित केली आणि ती त्या मूर्तीची माती तुळशीत जरी टाकली तरी चालते. म्हणजे बाहेर जाऊन विसर्जन करण्यापेक्षा आपण आपल्या घरातच एखाद्या हौदामध्ये, बादलीमध्ये विसर्जित केली तरी चालेल. हा, गणपती आला आणि आपण तो घरात बसवतो, त्यामुळे घरात बसवल्यानंतर आपण मोबाईलवर गाणी वगैरे लावतो. आपण तोंडाने बोललं पाहिजे आणि आपण गणपतीचं विसर्जन घरी करून त्यात जी माती उरते त्यात आपण एक चांगलं झाड लावलं पाहिजे. व्हेरी गुड. तिने झाड लावलं पाहिजे. प्रत्येकाने गणपती विसर्जन करताना त्या मातीचा उपयोग जर एक झाड लावण्यासाठी केला तर किती झाडे लागतील बघा बरं. किती छान सांगितलंय. हा, गणपती समोर वेगवेगळी गाणी लावून नाचू नये, तर गणपतीची गाणी लावावी. आणि अजून आजकालची मुलं गणपतीसमोर गणपतीची नाही तर दुसरीच गाणी लावतात, कुठली तरी. व्हेरी गुड. त्याचं असं म्हणणं आहे की गणपतीचा उत्सव आहे की नाही, मग गणपतीचीच गाणी लावावी, तर दुसरी कोणतीही बिबीचं गाणी लावून नाचतात तर ते नाचू नये. शिवम चल. गणपतीची आरती करताना कोणतीही चूक करू नये, कारण डाव्या सोंडीचा गणपती हा लगेच आपल्याला माफ करतो, पण उजव्या सोंडीचा गणपती हा खूप कडक असतो. हो, त्याच्या मते उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो. साजरा कसा करावा सामाजिक दृष्टिकोनातून विचार. तुला वेगळं सांगायचं का याच्यापेक्षा? हा, आता आमच्या मागे जे मंडळ आहे तिथे काल संगीत खुर्चीचा जो खेळ होता, तिथे गणपतीची गाणी न लावतात उगाच कसली पण गाणी लावून तिथे संगीत खुर्ची खेळत होती. म्हणजे तसे गणपतीची गाणी लावून तुम्ही संगीत खुर्ची खेळा ना, ते काय प्रेमाची गाणी लावून कशी पण गाणी लावून ते संगीत खुर्ची खेळत. किती छान. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. तिच्या बालवयाला कळत आहे, परंतु मोठ्या व्यक्तींना कळत नाही की संगीत खुर्चीचा खेळ घेतला मग गणपतीची गाणी लावली असती तर ते अजून भक्तिमय वाटलं असतं. हा, एकच मिनिट. प्लास्टिक डेकोरेशन टाळावे. व्हेरी गुड. आपण इतकी गणपतीची सजावट करतो आणि त्यात सगळं प्लॅस्टिक वापरतो आणि ते नंतर टाकून देतो, ते सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. आता आपल्याला पीओपीचा गणपती वापरायचा असेल तर वापरा, पण काय करायचं की ते एका बादलीत विसर्जित करायचं आणि दुसरीकडून ठेवून द्यायचं आणि ते विकून द्यायचं. आणि तो परत मग त्याला रंग वगैरे देऊन परत असं एकामेकाकडे जात राहील, म्हणजे प्रदूषण पण. म्हणजे त्याचं मन काय म्हणते की तुम्ही आणली प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती, तर ती माती तुम्ही अशी एका विशिष्ट ठिकाणी ठेवा किंवा पुन्हा मूर्तिकाराला द्या. पुन्हा मूर्तिकाराला दिलं तर ती माती इकडं नदीमध्ये वगैरे जाणार नाही आणि त्याचं प्रदूषण होणार नाही. अजून वेगळं काय सांगायचंय? वेगळं हा, गणपती छोटा असो किंवा मोठा, पण तो हसरा आणि चांगला असला पाहिजे. हा, आता हे सामाजिक दृष्टिकोनातून नाही, मूर्ती ती मूर्ती. हा, लहान गणपती आणि मोठा गणपती आणि बाकीच्याचं खूप मोठेपणा असतं. आम्ही मोठा आणला तुम्ही छोटा आणला तसं काय नसतं. आणि गणपती आणताना डेकोरेशन पाहिजे. आपण गणपती साधा जरी आणला तरी तो गणपतीच असतो. म्हणजे तिला असं म्हणायचं की गणपतीत मोठेपणा करू नये. लहान मुलांचं चाललेलं असतं आमचा मोठा गणपती, तुमचा छोटा गणपती, असं आपण एकमेकांना म्हणत असतो, तर तसं काही नाही. तुला काय सांगायचंय? गणपती पुढे वेगळ्या घोषणा देऊ नये. वेगवेगळ्या घोषणा देऊ नये, तर चांगल्या घोषणा द्याव्यात. हा, तुला काय सांगायचं? हा, ओळीत उभे राहा सगळे, तुम्ही ओळीत उभे राहा. हा, पेटीतली पुस्तकं आण खुशाली. आपण जे बाहेरून गणपती विकत आणतो त्याच्यापेक्षा जर का आपण घरीच शॅडो मातीचे गणपती स्वतःच्या हाताने बनवले तर आपल्याला पण चांगलं वाटतं. म्हणजे नवनिर्मितीचा आनंद मिळतो. नवनिर्मिती स्वतःच आपण जर गणपतीची मूर्ती बनवली तर आपल्याला तो आनंद जास्त मिळणार आहे.
अजून काय तुला काय सांगायचंय? वेगळं पाहिजे हा, याच्यापेक्षा वेगळं. जेव्हा मूर्तीचं विसर्जन करत असते तेव्हा मूर्ती वरून फेकू नये. मूर्तीवरून फेकतात काही पाण्यात. हा, वेगळं असेल तर सांगायचंय. हा थांब. गणपती विसर्जन करताना आहे ना, आपण आहे ना लहान मुलांनी जाऊ नये, कारण पाण्यात पडण्याची शक्यता असते. हा, म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण किती बातम्या ऐकतो की विसर्जन करायला गेलेली ते बुडून गेले. तर ही पण काळजी आपल्याला घेतली पाहिजे. हा, तुला काय सांगायचं वेगळं? आपण गणपती आणलं एवढंच नाही, डेकोरेशन नाही केलं तरी चालेल, पण लहान मुलांचं चाललं असतं तुम्ही डेकोरेशन नाही केलं, तुम्ही नुसता गणपती आणून बसवलाय. हो, म्हणजे डेकोरेशनचं नाही, भक्ती असली पाहिजे. हा, आता चला सगळ्यांनी ओळीत उभे राहा. आपण तुमचं सगळ्यांचं कौतुक करूया, कारण आपण आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना एक छानसा संदेश दिलेला आहे. तुमच्या सगळ्यांचं कौतुक आपण एक पुस्तक देऊन करूया. हा, चला, ओके. हा, तुला काय सांगायचंय सांग. हा हा, 1 मिनिट आहे. हा, आता काही लोक काय करतात, समजा इथे आपला गणपतीची मूर्ती, त्याच्या समोर अजून एक गणपतीची मूर्ती ठेवतात. हा, तर मग ते 2-2 गणपती ठेवले ना, ते नाही ठेवायचं. कारण की समजा आपण प्रार्थना करतो की देवा मला असं असं कर, असं चांगलं होऊ दे, तर ते हा गणपती म्हणतो की तू कर, हा गणपती म्हणतो की तू कर, मग असं आपल्याला कोणीही नाही करत. हा, म्हणजे त्याला असं म्हणायचं की भक्ती एकावरच ठेवा. गणपती आपण आपल्या घरात बसवतो आणि लोक गणपतीला दुसऱ्या गावी जातात आणि तिथं ट्रॅफिक जाम करतात, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या घरात असणाऱ्या तुला राहिले. हा, तुला सांगायचं सांग. हा, आता पुरे. हा, आहे ना, गणपतीमध्ये आहे ना आरतीसाठी भांडण होत असतात, कारण आहे ना मी आरती करणार, आम्हाला आरती द्यायची, तसं करू नये, कारण आहे ना गणपतीचा अपमान पण होऊ शकतो. हा, म्हणजे ते मला आरती मिळाली करायला आणि तुला नाही मिळाली, तिथं मान अपमान या गोष्टी त्या गणपतीच्या पुढे चालत असतात. घरी गणपती बसवण्यापेक्षा मंडळातच पैसे दिले तरी पण चालते. व्हेरी गुड, त्याचा एक विचार छान आहे. एक गाव एक गणपती. आपण जर असं केलं तर घरातल्या सगळ्यांचे पैसे वाचतील आणि जी गर्दी होणार नाही. हा, आपण आता एवढे मोठे मोठे गणपती आणतो, त्याच्यापेक्षा छोटे छोटेच गणपती आणावे. एक आपल्याकडे ठेवावा आणि जे गोरगरीब असतात त्यांच्याकडे पैसे नसतात गणपती घ्यायला, त्यांना पण आपण छोटे छोटे गणपती दान करू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे एवढा मोठा गणपती 3-4 हजाराचा 5 हजाराचा आणण्यापेक्षा छोटा आणायचा आणि ज्या गोरगरीब लोकांना मिळत नाही त्यांना आपण जर केला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण आता खूप वेळ आपली ही प्रश्न मंजुषा चाललेली आहेत. विजेत्यांचा सन्मान करायचा आपल्याला. खूप मुलं आपल्या आईबापांकडे हट्ट करतात, दुसऱ्यांच्या घरी मूर्ती आणली, आपल्या घरी का नाही आणली, तर तसं काही नसतं. आपण त्यांच्या घरी जाऊन भक्ती केली तरी चालते, कोणत्याही गणपतीला आरती केली तरी चालतं. ओके ओके. हा, ठीक आहे. आता आपण इथेच संपूया. महाराष्ट्रातील सगळ्यांनी व्यवस्थित उभे राहा. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमच्या या 5वी विद्यार्थ्यांनी, महात्मा फुले विद्यालयातील या विद्यार्थ्यांनी छानसा संदेश दिलेला आहे. हा संदेश सगळ्यांनी घराघरापर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे, समाज उपयोगी झाला पाहिजे, विद्यार्थ्यांच्यासाठी उपयोगी झाला पाहिजे, गोरगरिबांसाठी उपयोगी झाला पाहिजे. अशा पद्धतीचा गणेशोत्सव आपण यापुढे साजरा नक्की करूया. ध्वनी प्रदूषण, त्याच्यानंतर पर्यावरणाचं प्रदूषण टाळूया. खूप खूप तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आता आपण जी प्रश्न मंजुषा घेतली होती त्या प्रश्न मंजुषेच्या निमित्ताने आपण जे प्रश्न विचारलेले आहेत त्यातला विजेता कोण आहे? क्षितिजे नसते एकूण गुण 35, तनिष्का केदार एकूण गुण 20, वेदांत गोरडे एकूण गुण 20, ऋग्वेद गावडे एकूण गुण 0, भार्गवेश कुलुंगे एकूण गुण 10. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये 35 गुण क्षितिजय नप्ते प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आहे तनिष्का केदार आणि वेदांत गोरडे. या दोघांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे आणि भार्गवेशने तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. तर त्यांचं आपण कौतुक करूया. प्रथम क्रमांकाचं बक्षीस क्षितिजयने एकही प्रश्न चुकवलेला नाही.
त्याच्यासाठी विशेष असं बक्षीस आपण देऊया. त्याला 2 पुस्तकं देऊया. हा, राज्यामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी क्षितिजाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. खूप गुणी विद्यार्थी आहे आणि खूप छान सांगितल्याप्रमाणे अभ्यास करतो. प्रेरणाधन आपलं यशोदीप प्रकाशनाचं पुस्तक आणि अधिकच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी यशोदीपचं सराव संच आपण त्याला भेट म्हणून देत आहोत. त्याचं त्याच्या पालकांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. द्वितीय क्रमांक तुम्ही हे चेंज करायचं. हा, द्वितीय क्रमांक तनिष्का केदारला संस्कार धन आणि वेदांतला कलर बॉक्स. या दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. हार जीत मुलांना ही होतच असते, त्या निमित्ताने आपण अभ्यास केलेला आहे. तृतीय क्रमांक कोण आहे? भार्गवेश कुलुंगे. भार्गवेश कुलुंगे. त्याचं खूप खूप अभिनंदन. तृतीय क्रमांक आहे. ओके, काही हरकत नाहीये. आणि हा निवड फेरीमध्ये झाला. त्याला प्रेरणा प्रोत्साहित करण्यासाठी आपण त्याला पेन म्हणून बक्षीस देऊया. खूप खूप अभिनंदन. ही प्रश्न मंजुषा आपण इथे घेतली. निमित्त होतं गणेशोत्सवाचं, पण त्यातून आपणाला खूप छान संदेश लोकांना द्यायचा होता. त्या निमित्ताने आपल्याला अभ्यासही करायचा होता. तर तुम्ही खूप छान पद्धतीने यामध्ये सहभागी झालात. आपलं गुणदान करण्याचं काम यश घाडगे आणि गणेश डोलारे या दोघांनी केलेलं आहे. त्यांचंही आपण खूप खूप अभिनंदन करूया, त्यांचंही कौतुक करूया. आणि मुलांना उत्कृष्ट तिचा मोबाईल घे तिच्या हातात. हां, उत्कृष्ट शूटिंग करण्याचं काम स्वराली ढगे नेहमीच करत असते. तिचंही आपण खूप खूप कौतुक करूया. तिलाही एक पुस्तक आणि एक पेन. छान, व्हेरी गुड. सगळ्यांना शेअर देखील करा. ओके, थँक्यू.